नमस्कार. राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर मंचावर आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नेते किरण पावसकर यांनी चक्क बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा प्रकार घडला आहे. मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का, असं वादग्रस्त वक्तव्य पावसकर यांनी केलं आहे. 6 खासदारांच्या अधिकृत जाहीर पक्षप्रवेशाच्या मुख्य सोहळ्यात हा प्रकार घडल्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या एका भव्य आणि प्रतिष्ठेच्या सोहळ्यात पक्षाचे दिग्गज नेते आणि 6 खासदारांचा जाहीर पक्षप्रवेश सुरू होता. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. दरम्यान व्यासपीठावरून भाषण करताना किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भूमिकेचा संदर्भ दिला. यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोक माझ्याबरोबर आले, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टी. त्यांच्या या विधानामुळे बाळासाहेबांनी कुटुंबांसाठी घेतलेल्या निर्णयांची जाहीरपणे चेष्टा उडवली गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले पावसकर आता शिवसेना शिंदे गटात येऊन थेट बाळासाहेबांच्याच वारशावर आणि निर्णयांवर अशी टिप्पणी करत असल्यामुळे मंचावरील काही नेत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. किरण पावसकर यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून ठाकरे गट आणि सर्वसामान्य शिवसैनिकातून यावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. ज्या बाळासाहेबांच्या नावावर आणि विचारांवर एकनाथ शिंदे यांनी नवीन शिवसेना उभी केली, त्याच पक्षात राहून बाहेरून आलेले नेते बाळासाहेबांची अशी खिल्ली कशी उडू शकतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या वक्तव्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी प्रचंड वाढली असून विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे नेहमीच जाहीर सभांमध्ये आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत असं अभिमानाने सांगत असतात. मात्र आता त्यांच्याच समोर त्यांच्याच नेत्याकडून बाळासाहेबांची अशा प्रकारे खिल्ली उडवली गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.